देवाच्या धर्माच्या नावावर भोंदूबुवा लोकांची फसवणूक करीत असतात। त्यात स्त्रिया मोठ्या प्रमाणात बळी पडतात। त्यामुळे मुलींनी लहानपणापासूनच अशा अंधश्रद्धांपासून दूर राहिले पाहिजे, असे मत सांगली अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्याध्यक्षा व माजी नगरसेविका ज्योती आदाटे यांनी व्यक्त केले। शांतिनिकेतन येथील कन्या प्रशालेच्या वतीनं मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अंतर्गत आयोजित अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावरील व्याख्यानात त्या बोलत होत्या। शाळेच्या मुख्याध्यापिका समिधा पाटील अध्यक्षस्थानी होत्या। ज्योती आदाटे म्हणाल्या, समाजामध्ये भोंदूबुवा हे देव अंगात येणे, भूताने झपाटणे याच्या आधारे लोकांचे शोषण करतात। स्त्रियांच्या लैंगिक शोषणाच्याही घटना घडत आहेत, त्याला स्त्रिया बळी पडतात। त्यामुळे स्त्रियांनी अशा अंधश्रद्धांपासून दूर राहिले पाहिजे। त्यासाठी लहानपणापासूनच मुलींवर वैज्ञानिक दृष्टिकोनाचे संस्कार केले पाहिजे। अनेक मंदिर दर्ग्यामध्ये अंगात येणे, भूताने झपाटण्याच्या नावाखाली स्त्रियांना मारहाण केली जाते। अनेकांची आर्थिक शोषणही केले जाते। अशा अंधश्रद्धांच्या जोखडातून लोकांना मुक्त करण्यासाठी डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांनी जादूटोणा विरोधी कायदा करण्यासाठी आग्रह धरला। शेवटी त्यांचा खून करण्यात आला। त्यानंतर हा कायदा करण्यात आला। या कायद्याच्या आधारे आता अनीस भोंदूबुवांवर खटले दाखल करीत आहे। अनीसच्या वतीनं दाखल केलेल्या खटल्याचा निकाल लागून सांगली जिल्ह्यातील भोंदूबुवाला पहिली शिक्षा झाली। त्यामुळे अशा भोंदूबुवांविरोधात तक्रारी करण्यासाठी लोकांनी आता स्वतःहून पुढे आले पाहिजे। आदाटे यांनी यावेळी नारळातून अग्नी निर्माण करण्याचा चमत्कार करून दाखविला। यावेळी अनीसचे गणेश मानस यांनी पेटता कापूर खाणे, जिभेतून तार आरपार करणे, मंत्रशक्तीने वस्तू गोड करणे, टोकदार खिळ्यांवर झोपणे असे चमत्काराचे प्रयोग सादर केले। यावेळी मुख्याध्यापिका समिधा पाटील यांनी मुलींनी अंधश्रद्धेच्या जोखडातून मुक्त होऊन वैज्ञानिक दृष्टिकोनाची कास धरावी। शांतिनिकेतनमध्ये प्राचार्य पी.बी. पाटील यांच्या संस्कारातून घडलेले अनेक विद्यार्थी आज लढाई करीत असल्याचे त्यांनी सांगितले। शिक्षक मोहम्मद रफिक मुल्ला यांनी आभार मानले। एस.एस. धुमाळ, आर.एस. बागडी यांनी संयोजन केले। पैसे गोड करून पाहिजे आहे। ओम नमः शिवाय। उद्यापासून आता फक्त पैसे घ्यायचे, गोड गोड पैसे। कसं लागलं? टाळ्या वाजवा। लवकर या। काय वाजवू? काय आदिती बघ, तुला काय पाहिजे? पेन पाहिजे। आदितीला बहुतेक पेपर लिहिताना टेन्शन येतं, त्यामुळे त्याला गोड वाटायला पाहिजे। ओम नमः शिवाय। तुला काय पाहिजे? हे काय आहे? हो, गाणं करतात की नाही? ओम नमः शिवाय। आता मी या ठिकाणी, तुझं नाव काय? जीविका। आता या ठिकाणी ही शक्ती मी या ह्याच्यामध्ये घालणार आहे आणि ही शक्ती या ह्याच्यामध्ये आल्यानंतर कार्यक्रम सुटल्यानंतर अर्ध्या तासात जरी तुम्ही याला स्पर्श केला, याचा आपण बघितला तरी ही शक्ती त्याच्यामध्ये असेल। ही शक्ती मी आधी तुझ्याकडे सुपूर्द करतो। ओम नमः शिवाय। नाही आणि असं कसं होईल? शक्ती संपत आली की काय? ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। तर ताकद जास्त लावावी लागते। हो, टाळ्या वाजवा। देवऋषीला दाखवा जाऊन नवीन गुण आहे। 1 वर्ष झालं, 2 वर्ष झालं, देवऋषी मूल देते। देवऋषी जर मूल देत असता बाईला लग्न करायला लागलं असतं का? तुकाराम महाराज काय म्हटले? 250, 300, 400 वर्षापूर्वी 900 कन्या पुत्र होती तर का करावे लागे पती? बरोबर आहे। म्हणजे आपोआप जर मूल मिळत असेल लग्नच करणार, कोण झंझट करेल?
आपल्याला पण मनात विचारलं की नाही, त्या झंझटमध्ये पडायलाच नको, मूलबाळ असंच देवऋषाकडे गेलं की. आष्टा या गावामध्ये रोजावाडी नावाचं गाव आहे. कव्वाली बाबा, आंतरराष्ट्रीय लेवलचा बाबा. त्या बाबाची अशी ख्याती होती की समजा कोण कुठलीही समस्या घेऊन आलं की त्याला ते मूलबाळ येऊ शकत असेल, कुठलीही समस्या त्याची पार पडत असेल. ज्यावेळी त्या बाबाकडे आम्ही गेलो भक्त म्हणून, म्हणजे आम्हाला जर पकडायचं असेल एखाद्या भोंदू बाबाला, तर आम्हाला स्वतःला भक्त बनून जावं लागतंय. आम्हाला आमची काहीतरी समस्या मांडायला म्हणून जायला लागतंय. तर आम्ही एकदा गेलो, आमचे डॉक्टर प्रदीप पाटील. हे बातमी संकलन नो मेडिक ट्राइक्स एक्सप्रेस न्यूज पश्चिम महाराष्ट्र संपादक डॉक्टर श्रीकांत भोसले यांनी केले.